मदत ना काय हे गणेश इकडे आज थोडी वेळ झाली 9:30 खासदार साहेब धुमाळे साहेबांचा आज वाढदिवस आहे, काय बोलाल तुम्ही? धुमाळे साहेबांचा आज 59वा वाढदिवस आहे. ईश्वर त्यांना भरभरून आणखी 100 वर्षापर्यंत आयुष्य द्यावे. महाराष्ट्र शासनाचा आता परवाला 4 तारखेला जो रिझल्ट आहे त्यानंतरची जी परिस्थिती राहणार आहे आणि एकनाथराव शिंदे यांनी त्यांना जे आश्वासन दिलेलं आहे पुढच्या भविष्यातील कॅबिनेट मिनिस्टर किंवा MLC यासाठी त्यांना आजच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतोय. तुम्ही खरे शिवसैनिक आहात, धुमाळे साहेबांसोबत काम केलं आहे, त्यांची आठवणी सांगा ना. काय त्याच्यामध्ये कुठला गुण आहे की अनेक शिवसैनिक त्यांचे जोडतात? धुमाळे साहेबांचे शांतपणे काम करणारे माणसं आहे. त्यांना आडंबर आवडत नाही, मोठेगिरी आवडत नाही, त्यांना स्तुती आवडत नाही. हे जमिनीशी जुळलेले माणसं आहे. म्हणून या मागच्या 2009 पासून तर 2024 पर्यंत त्यांनी जो रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये गाणगा जनसंपर्क ठेवला, वाढवला. प्रत्येक ठिकाणी जायचं, तिथे डेथ असेल, देणगी असेल, लग्न असेल, लिंग असेल, बड्डे असेल, अशा पद्धतीने त्यांनी संपूर्ण रामटेक लोकसभेचा संपर्क साधला. त्यामुळे ते लोकप्रियता आणि आम्ही त्याच्यासोबत जुळलेलो. स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे, विधानसभेच्या सुद्धा निवडणुका होणार आहे. खऱ्या शिवसैनिकांना यावेळेस सन्मान दिला जाणार का? निश्चितच दिले जाणार. पण तो प्रश्न असा आहे की संबंध पूर्व विदर्भामध्ये त्या विदर्भामध्ये ज्या पद्धतीनं आजपर्यंत उद्धव साहेबांनी जी परिस्थिती निर्माण केली संपूर्ण दुसऱ्याच्या हातामध्ये विदर्भ देऊन टाकला, तशी यावेळी परिस्थिती व्हायला नको. सत्य शिवसैनिकांना सुद्धा ध्यास मिळाला पाहिजे अशी मला आशा वाटते.